नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 1500 रुपये एक आर्थिक मदत केली जाते. पण ही आर्थिक मदत आता त्यांना लाडक्या बहिणींना वेळची वेळेला मिळत नसून तर या हप्ता आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. लाडकी बहीण योजना अंतर्गत आपण बघितलं असेल, मार्च महिन्याचा हप्ता अजूनही किती दिवस वाट बघावं लागणार आहे. असा तसं बघितलं तर खूप विलंब झालेला आहे आणि हा हप्ता आपल्याला मार्च महिन्यातच हा हप्ता येण्यास आपल्याला महत्त्वाचा होता. पण आता हे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल का? पण अखेरीस बघितलं असेल आपण, मार्च महिन्याचा हप्ता आहे तो आपल्याला येत्या 2 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी आदित्यताई तटकरे मॅडम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला येत्या 2 दिवसात हा हप्ता येण्याची शक्यता आहे. कारण हा निधी मंजूर झाला की आपल्याला एक आज किंवा उद्या एक जी आर येईन आणि या जी आरच्या माध्यमातून आपल्याला निधी हा मंजूर झाला की यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे. पण अक्षय तृतीयाच्या ज्या मुहूर्तावरती आता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये यांना मिळणार आहेत आणि लवकरच आपल्याला जी आर आला की आपण ही माहिती अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघितलं असेल की हा हप्ता आपल्याला किती मिळणार, आपल्याला 2 हप्ते एकत्र येणार का? आता मार्च महिन्याचा हप्ता आपल्याला अजून आला नाही, एप्रिल महिन्याचा हप्ता पण आपल्याला या दिवशी येणार का? तर एकच हप्ता आपल्याला, कुठल्याही महिन्याचा एकच हप्ता आपल्याला येणार आहे. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आहे तो आपल्याला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळणार आहे. आणि जो एप्रिल महिन्याचा हप्ता असेल आपल्याला एप्रिल म्हणजे पुढच्या महिन्यात मे मे महिन्यात ज्या हप्ता असेल तो आपल्याला पुढच्या महिन्यात हा पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. कारण ई के वाय सीची प्रक्रिया सुरू आहे आणि ई के वाय सी प्रक्रिया आपण जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना 2 हप्ते देऊ शकत नाही. कारण मागचे हप्ता आहे तो बरेच काही महिलांचा थकीत आहे. ज्या महिलांची के वाय सी दुरुस्ती झाली, त्या महिलांची के वाय सी दुरुस्ती बाकी आहे, त्या महिलांनाही अजूनही हप्ता हा वितरित झालेला नाही. तर मग ह्यासाठी आपल्याला फक्त मार्च महिन्याचा हप्ता हा येत्या 2 दिवसात येणार आहे. आता सरकारच्या अधिकृत माहितीनुसार आपण काय की हप्ता आपल्याला कधी येणार, म्हणजे येत्या 2 दिवसात आपल्याला हप्ता येणार. आज किंवा उद्या आपल्याला 2 दिवसात हा जी आर प्राप्त होईल आणि जी आर प्राप्त झाल्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे. तर यामध्ये बघितलं असेल की आपल्याला 30 ते 32 कोटीचा निधी हा आदित्यताई तटकरे मॅडमनी सांगितलेला आहे. 30 ते 32 हा टक्के कोटीचा निधी आहे तो आपल्याला वितरित केलं आणि वितरित झाल्यानंतर लवकरच या लाडक्या बहिणींना एक 1500 रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपली कुठलीही शंका असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.